जगभर हातांनी आपण आज त्या ॲनिमेशन फिल्मच्या ध्वनिफितीचं उद्घाटन केलं। ते आपल्या भागाचे भाग्यविधाते, देशाचे नेते, देशाचे ग्रामीण आणि पंचायत राजचे केंद्रीय मंत्री आदरणीय नामदार विलासरावजी देशमुख साहेब, आदरणीय वैशालीताई देशमुखजी, युवा नेते माननीय अमित भैयाजी देशमुख साहेब, माननीय आमदार वैजनाथरावजी शिंदे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय व्यंकटरावजी बेदरे, नगरपालिकेचे अध्यक्ष माननीय लक्ष्मणरावजी कांबळे, राज्याच्या क्रीडा परिषदेचे सन्मान्य सदस्य मुईजभाई शेख, ज्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्र केलं आणि काही काळ आपल्याला सर्व विसरून 350 वर्षापूर्वी घेऊन जाण्याचं सामर्थ्य ज्या चित्रफितीमध्ये निर्माण केलं, ते माझे स्नेही प्राचार्य अझहर शेख, त्यांचे सहकारी सुरेश पवार, जंगवार अग्रवाल, त्यांच्या संस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले लातूरमधले सर्व जाणते बंधू भगिनी, छत्रपती महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं साहेबांनी लातूरला असावं आणि त्या निमित्ताने एक सुवर्णयोग साधून यावा, हा खरोखर दैवी चमत्कार आहे। गेल्या 2-2.5 महिन्यापूर्वी ही चिठ्ठी तयार झाली आणि सततचा आग्रह होता अझहर की याचं प्रकाशन साहेबांच्या हाताने झालं पाहिजे। मध्यंतरी 2 दौरे गेले, अत्यंत व्यस्त कार्यक्रमामुळे वेळ मिळू शकला नाही, पण नियतीचे काही संकेत असतात की ज्या दिवशी जे घडायला पाहिजे होतं ते घडलं। आज 19 तारखेला छत्रपती महाराजांच्या जयंतीच्या निमित्त ही चित्रफीत आज लोकांच्या समोर सादर करण्याचं भाग्य अझहरला मिळालं आणि तेही भाग्य मान्य साहेबांच्या हातून या ठिकाणी मिळालं। अझहरला मी असं विचारत होतो की का आग्रह करतो तू, साहेब एवढे व्यस्त आहेत, जेव्हा या फिल्मचा प्रीमियर आपण मुंबईला करू, लातूरला करू, तेव्हा साहेब बोलावं। तर अझहर मला असं म्हणाला की 3.5 वर्ष मी या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये काम करतोय आणि हे चित्रपट निर्मितीचं काम करत असताना मी शिवरायचरित्र पाहिलं, बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं शिवचरित्र वाचलं, श्रीमान योगी रणजित देसाईंनी लिहिलेलं मी वाचलं, अनेक यदुनाथ सरकारांचं मी चरित्र वाचलं छत्रपती शिवरायांचं, आणि जे छत्रपती महाराजांनी 350 वर्षापूर्वी केलं ते साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून गेले 8-8.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये केलं, हे साम्य मला त्या ठिकाणी दिसतंय। म्हणून ही चित्रफीत, मग ती हिंदीत असेल, ती उर्दूत असेल, ती कन्नडमध्ये असेल, ती अमेरिकन इंग्लिशमध्ये असेल, ती इंग्लिशमध्ये असेल किंवा इतर कोणत्याही भाषेत असेल, ती चित्रफीत आणि त्या चित्रपटाचं सुरुवात जर करायची असेल तर ते केवळ साहेबाच्या हाताने सुरुवात करणार आहे। आम्ही साहेबांना दिलं, साहेबांनी मान्य केलं, आपण आज इथं आलात आणि एका नेतृत्वानं लातूरच्या एका युवकाला आपण त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली। साहेब, आपल्याला आठवत नसेल पण आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये जी माणसं तुमच्या समोर आली आणि जे त्यांनी मागितले मी भरभरून दिलं। ज्यांनी कॉलेज मागितलं त्याला कॉलेज दिलं, ज्याला संस्था मागितलं त्याला संस्था दिल्या, ज्याला पद मागितलं त्याला पद दिलं। छत्रपतींचा दरबार होता तो। अशाच एका गर्दीमध्ये अझहरनी 2-3 कॉलेज आपल्याकडून घेऊन गेला। आपण बघितलं लातूरचे नाव अझहर शेख, युथ काँग्रेसमध्ये काम करणारा मुलगा, चटई केली, सांगितलं याला देऊन टाका कॉलेज। आपण सर्वांना कधी कधी आपल्या त्या लाईनमध्ये उभा राहिलेले लोक पाहून आम्हाला आश्चर्य वाटायचं, आपल्याला म्हणायचं खासगीमध्ये, साहेब हे कधीच आपल्याला मदत करत नाहीत, हे सतत आपल्या विरोधात असतात। आता मुख्यमंत्री झालात आपण खुर्चीवर बसलेला आहात, आपल्या समोर ते कागद घेऊन येत आहेत, त्या भावनेने एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला सही करतायत, तशाच भावनेने ते करणं पाठवताय। त्यावेळेस साहेब आपण एक उत्तर दिलं होतं, आपण असं म्हणाला होता की या खुर्चीवर मी बसलोय ती खुर्ची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची खुर्ची आहे। जेव्हा मी त्या खुर्चीवर बसतो तेव्हा मला आपला परका नसतो। ज्या परमेश्वराने बुद्धी दिली त्याला माझ्यासमोर कागद घेऊन यायची,
त्याच परमेश्वराने मला बुद्धी दिली त्याच्यावर सही करायची. शेख छत्रपतींनी केलं साहेब. अझरनी कॉलेज घेतले, या ठिकाणी आला त्याने कामाला सुरुवात केली. आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज घेतले नाही, तरी एक वेगळे कॉलेज घेतले. अॅनिमेशनचं कॉलेज घेतलं, डिझायनिंगचं कॉलेज घेतलं आणि बघता बघता या मुलाने वाटचाल पुढे सुरू केली. कौतुक आहे आज महाराष्ट्रामध्ये. जेव्हा ही फिल्म तयार होते, उद्या फिल्म जाते पुढे, तेव्हा परवा अझरला मी सांगितलं गेल्या महिन्यामध्ये की माझं जीवन हे अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे. मला जी काही विचाराची माणसं आहेत त्यांना ही फिल्म दाखवा, त्यांच्याकडून त्या सर्टिफिकेट घ्या, मग आपण साहेबाला सांगू आपण साहेबाचं चित्रफितीचं विमोचन करा. उद्याच्या काळामध्ये काही वाद निर्माण व्हायला नको. जी बाब छत्रपतींचा ठेका घेऊन महाराष्ट्रात काम करतात त्यांना सर्वांना एकत्र केलं सोलापूरमध्ये. अझर मला सांगितलं पाहिजे आपल्याला, त्यांना ती चित्रफित दाखवली 2.5 तासाची. ते सद्गतीत होऊन म्हणाले आम्ही हजारो भाषणं छत्रपतींच्या जीवनावर केली, पण तुझ्या 2.5 तासाच्या मध्ये जे हे करता आलं ते आम्हाला करता आलं नाही. शेकडो भाषणामधून, शेकडो पुस्तकामधून जे लिहिलं जातं, सांगितलं जातं, त्याच्यापेक्षा 2 तासाच्या चित्रपटामधून फार मोठं सामर्थ्य असतं लोकांच्या समोर जाण्याचं, कळण्याचं. आणि हे लातूरच्या सुपुत्रांनी करावं आणि आपल्या माध्यमातून ते घडावं, याच्यासारखा चांगला योग नाही. अझर शेख छत्रपतींच्या जीवनावर काढतोय, ही कल्पनाच मुळे महाराष्ट्राला भारावून टाकणारी कल्पना आहे. अझर बोलत होते या ठिकाणी, आपल्या वेदना सांगत होते. त्या वेदना साऱ्यांच्या वेदना आहे. त्या एकट्या अझरच्या वेदना नाही, त्या महाराष्ट्रातल्या साधारण माणसाच्या, राज्यामधल्या, देशामधल्या लोकांच्या वेदना आहेत. या वेदनाला छेद देण्याचं सामर्थ्य या चित्रपट निर्मितीमधून या ठिकाणी होणार. महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये संदेश जाणार आहे की अझर शेख नावाचा एक माणूस छत्रपतींच्या जीवनावर चित्रपट काढतोय, त्याची प्रेरणा माननीय विलासराव देशमुख साहेब आहेत. रामदासांनी छत्रपतींच्या जीवनावर लिहिताना असं म्हणाले की पुण्यवंत, कीर्तिवंत, यशवंत, जयवंत, जाणता राजा, शिवरायाचे 8वे रूप, शिवरायाचा 8वा साक्षेप, शिवराय कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. महाराजांनी जे राजकारण उभा केलं 350 वर्षापूर्वी, ते सामान्य माणसासाठी राजकारण उभा केलं. गोरगरीब माणसाचं राजकारण निर्माण केलं, सर्वजण स्वभावाचं राजकारण निर्माण केलं, राष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं राजकारण निर्माण केलं. शेतीवर असेल, काही वेगळ्या स्वरूपामध्ये जे असेल ते करण्याचं काम महाराजांनी त्या काळामध्ये केलं. महाराजांनी केवळ हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नाही, स्वराज्य बळकट होईल, त्या स्वराज्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने काम होईल, सामान्य माणूस कसा सुखी होईल, हे स्वप्न महाराजांनी पाहिलं आणि ते पूर्ण करून दाखवलं. काय केलं साहेबांनी गेल्या 30 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रासाठी? साहेबांनी अनेक मंत्रिपद पाहिली. राज्याचं मुख्यमंत्रीपद अत्यंत सक्षमपणे चालवलं. या साऱ्या काळामध्ये महाराष्ट्रासाठी साहेब आपण जे केलं, हे सारं पाहताना शिवछत्रपतींची आठवण होणं स्वाभाविक.